नमस्कार. हिंदुस्थान पोस्ट मध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. महापालिका निवडणुकांचे निकाल लागले. सगळीकडेच भाजपा आणि महायुतीचेच म्हणजे सगळे पक्षांचं वर्चस्व दिसत होतं. पण आता नाट्यमय घडामोडींना वेग घेतला आहे, घडामोडींनी वेग घेतला आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळीच सत्ता समीकरणं जुळून येत आहेत. मुंबईला लगतच असलेल्या 2 महानगरांमध्ये आता वेगळीच परिस्थिती तयार झाली आहे. ठाणे असेल आणि त्यानंतर कल्याण डोंबिवली असेल. कल्याण डोंबिवलीमध्ये तर इतकी परिस्थिती इतकी बदलतीये, इतकी झपाट्याने बदलतीये की काल परवापर्यंत ज्या मनसेने शिवसेनेच्या विरोधात निवडणूक लढवली होती, तीच मनसे आता शिवसेनेसोबत सत्तेमध्ये मांडीला मांडी लावून बसणार आहे. आणि या सर्वांनी मिळून एकत्र येत शिवसेना, मनसे आणि या सगळ्या नगरसेवकांनी एकत्र येऊन कोकण विभागीय आयुक्तांचं जे मुख्यालय आहे कोकण भवन येथे जाऊन त्यांनी तिथे त्यांची शिवशक्ती अशी आघाडी पण तयार केली. हे सगळं नेमकं चाललंय काय, ह्याचे नेमके अर्थ काय आहेत आणि याचे राजकीय पडसाद काय उमटणार आहेत, या सगळ्याची चर्चा आज आपल्याला करायची आहे. आणि त्यासाठी आज आपल्यासमोर उपस्थित आहेत कल्याण डोंबिवली ह्या संपूर्ण क्षेत्रामध्ये काम केलेले आणि तिथे या सगळ्या आघाडी सुरू असताना प्रत्यक्ष उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार श्रीराम कांदू सर आपलं मनपूर्वक स्वागत. तर माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की कल्याण डोंबिवलीमध्ये नेमकं चाललंय काय, या राजकीय हालचाली नेमक्या आहेत काय, ह्याचा नेमका अर्थ कसा लावायचा? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक ही ठाणे जिल्ह्यातली सर्वात महत्वाची निवडणूक मानली गेलेली आहे. कारण तुम्ही आता बघत असाल की राज्यामध्ये 29 महानगरपालिकेचे जे निकाल लागलेले आहेत त्याच्यामध्ये भाजपा हे वर्चस्व दाखवते आहे की सर्वच ठिकाणी भाजपा आलेली आहे. त्याच्यानंतर मुंबई महानगरपालिका हे भाजपच्या हाती जाणार आहे. एकनाथ शिंदेची अवस्था मुंबई महापालिकेत दयनीय झाल्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांचं ठाण्यामध्ये कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर यांच्यामध्ये त्यांचं वर्चस्व आहे. ते वर्चस्व कुठेतरी कायम राहावा यासाठी ते प्रयत्न करत आहेत. समजा मुंबई महानगरपालिका हे भाजपचा महापौर बसला तर ठाणे महापालिकेमध्ये एक हाती सत्ता एकनाथ शिंदे साहेबांच्या हातात आहे. तर कल्याण महापालिकेमध्ये 50-50 असं गणित दिसून आलेलं आहे की ज्याच्यामध्ये सुरुवातीपासूनच तुम्हाला सांगितलेलं आहे की शिवसेना आणि भाजप हे युतीने ह्यांना लढवायचीच नव्हती. महापालिका स्वतंत्रपणे त्यांना लढवायची होती आणि स्वतंत्रपणे एकामेकांना ताकद दाखवायची होती. पण अखेरच्या वेळी त्यांनी युती करून 50-50 मध्ये त्यांनी निवडणूक लढवली असली तरी शिवसेना गट जे आहे एकनाथ शिंदेचं ते कुठेतरी मताधिक्यामध्ये जास्त आलेला आहे. आज शिवसेना एकनाथ शिंदे गट जे आहे त्यांचे जवळपास 53 नगरसेवक निवडून आलेले आहेत. भाजपाचे 50 आलेले आहेत, मनसेचे 5 आलेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट 2 आलेले आहेत आणि उभाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट हे जवळपास 11 नगरसेवक निवडून आलेले आहे. त्याच्यानंतर सुरुवातीपासूनच शिवसेना आणि भाजप ह्याच्यामध्ये सुरुवातीपासूनच संघर्ष दिसत होता की शिवसेना सरस की भाजपा सरस. या सरसीपणामध्ये कुठेतरी रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घेतला होता की कुठेतरी भाजप सरस ठरेल. त्यासाठी त्यांनी सर्व पक्षातले मातब्बर नेते, मातब्बर नगरसेवक जे होण्यासारखे नगरसेवक होते सगळ्यांची फोडाफोडी करून त्यांनी सगळ्यांना भाजपमध्ये करून घेतलं. त्याच्यानंतर शिवसेनेने पण तेच धोरण स्वीकारून त्यांनी फोडाफोडीचं राजकारण केलं. आजच्या घडीला असं झालेलं आहे की भाजपा आणि शिवसेना याच्यामध्ये जवळपास 4 नगरसेवकांचं अंतर आहे. त्याच्यामध्ये शिवसेना कुठेतरी दावा करेल की आमचा महापौर बसावा की आमचं नगरसेवक जास्त निवडून आलेत म्हणून. आज शिवसेनेने आज एक नवीन खेळी खेळलेली आहे. कोकण आयुक्तांकडे जेव्हा शिवसेनेचे 53 नगरसेवक गेले त्याच्याबरोबर जवळपास मनसेचे जे 5 नगरसेवक आहेत तेही तिकडे पोहोचले आणि त्यांनी एकनाथ शिंदे गटाला म्हणजे शिवसेनेला जाहीर पाठिंबा देऊन टाकलेला आहे. ज्या राजू पाटील जे मनसेचे नेते आहेत त्यांनी मीडियाशी बोलताना असं सांगितलेलं आहे की बाबा आम्हाला भविष्यामध्ये आमची कामं व्हायला पाहिजे, आमचं नगरसेवक 5 असले तरी आमचे मताधिक्य कमी असले तरी भविष्यामध्ये आम्हाला काम करायचे, यांच्याबरोबर आमच्या नगरसेवकांची कामं झाली पाहिजे. आणि राजसाहेबांनी पण सांगितलेलं आहे की
की जिथे आपला फायदा किंवा फायदा न बोलता जिकडे लोकांची कामं होत असतील तिकडे तुम्ही निर्णय घेऊ शकता. म्हणजे एका प्रकारे राज ठाकरेंनी राजू पाटील यांना उघडपणे स्वातंत्र्य देऊन टाकलेलं आहे की तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. आणि असं बघायला गेलं तर मनसेचे सर्वात जास्त नगरसेवक जे आहेत हे भाजपाने फोडलेले होते. मनसेचे शहर अध्यक्ष, उपजिल्हा प्रमुख पासून जे स्टँडिंग नगरसेवक होते मनसेचे, ते सगळं भाजपने फोडल्यामुळे कुठेतरी मनसे भाजपवर नाराज, म्हणजे स्थानिक जे नेतृत्व होतं राजू पाटील हे सुद्धा कुठेतरी नाराज झालेले दिसत आहेत. आणि असं बघायला गेलं तर शिवसेना हे कडे ते जाऊन जेव्हा हातमिळवणी करतायत आणि शिवसेना आणि राजू पाटील यांचं कधी पटलेलं नाहीये, कारण त्यांचं जे आमदारकी आहे हे श्रीकांत शिंदेनीच घालवलेली आहे. कारण लास्ट मोमेंटला त्यांनी राजेश मोरेला उभं करून राजू पाटीलला 75,000 मतांनी पाडलेलं आहे. आणि कुठेतरी मनसे एवढी मोठ्या प्रमाणात नाराज होती, पण आज कुठेतरी भाजपाला खाली पाडण्यासाठी किंवा भाजपाला एकटं पाडण्यासाठी आज मनसे शिवसेनेच्या बरोबर जाऊन नुसते 5 नगरसेवक मनसेचे नाही आहेत, तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरेचे 2 नगरसेवक जे सध्या गायब आहेत तेही मनसेच्या हाती लागलेले आहेत. मनसेचे जे कल्याणचे नगरसेवक 2 आहेत ते पूर्णपणे मनसेला पाठिंबा देण्यासाठी आहेत. म्हणजे एकंदरीत बघायला गेलं तर मनसेचे 7 नगरसेवक आता एकनाथ शिंदे साहेबांना मतदान करण्याच्या तयारीमध्ये आहे किंवा पाठिंबा देण्याच्या तयारीमध्ये आहे. आता महापौर पद, आता हे शिवसेना जर दावा करते तर भाजपा कुठेतरी मागे पडलेली दिसत आहे आणि शिवसेना तसं करणार असं दिसत आहे. कारण श्रीकांत शिंदेचं राजकारण हे ठाणे जिल्ह्यामध्ये खूप क्रूरीचं राजकारण दिसून आलेलं आहे की ते सत्तेवर येण्यासाठी काही करू शकतात. एनी कॉस्ट, मनी आणि मसल पॉवर हे दोन्ही गोष्टी वापरण्यामध्ये ते एक नंबर आहेत. आता पुढे श्रीकांत शिंदेचं काय प्लॅनिंग चालू आहे की शिवसेना आणि भाजपा युतीमध्ये महापौर बसवायचा आहे की शिवसेनेचा महापौर बसून आणि भाजपाला विरोधी पक्षात ठेवायचं आहे किंवा युती करून त्यांना 2 नंबरला ठेवायचं आहे, हे आता उद्या आरक्षण जाहीर होणार आहे. कुठल्या याच्यामध्ये ओपन मध्ये बसणार आहे का SC ST मध्ये बसणारे महापौर, त्याचं आरक्षण उद्या जाहीर होणार आहे. त्याच्यानंतर ह्या गोष्टी डिक्लेअर होणार आहेत. पण असं दिसतंय की जे कल्याण महापालिकेमध्ये गेल्या 25 वर्षापासून की शिवसेनेचाच सत्ता आणि शिवसेनेचाही महापौर याचं ते धोरण अजूनपर्यंत झालेलं आहे. त्याच्यामध्ये ते असं दिसतंय की युती झाली तरी भाजपाला 2 नंबरला ठेवून त्यांना उपमहापौर पद देऊन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न इकडे दिसून येणार आहे असं मला वाटतं. तुम्ही आता एवढे विस्तृत उत्तर जे दिलं ह्याच्यामध्ये तुम्ही बरेच वेगवेगळे मुद्दे मांडलेत. ह्या मुद्द्यांवरती आपल्याला वेळ हवी थोडं जास्त पूर्ण आपल्याला सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करता येणार नाही, पण काही प्रमुख मुद्द्यांनी चर्चा आपण नक्कीच करू. आता ह्यातला सगळ्यात पहिला मुद्दा तुम्ही मांडला तो म्हणजे एकनाथ शिंदे जे राज्याचे उपमुख्यमंत्री पण आहेत आणि ठाणे जिल्ह्यातले शिवसेनेचे एक महत्वाचे नेते आहेत आणि शिवसेनेचं ठाणे जिल्ह्यात एक प्रचंड मोठं महत्वाचं नेतृत्व आहे. तर एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये जो संघर्ष पेटला होता आणि त्यांनी संघर्षाची रणभूमी ही कल्याण डोंबिवलीच होती, त्याच्यामध्ये शिंदे सरस ठरले असं वाटतं का? आपलं काय मत? नाही, संघर्ष अजूनही पेटलेलाच आहे. फक्त एकनाथ शिंदेनी आपलं जे रोल आहे इकडनं काढून घेतलेलं आहे. त्यांनी त्यांचे पुत्र जे आहेत खासदार श्रीकांत शिंदे यांना त्यांनी मैदानात आणलेला आहे आणि संघर्ष हा अजून पण दोघांमध्ये दिसून येत आहे आणि संघर्ष हा कायम राहणार आहे ज्यापर्यंत ठाणे जिल्ह्यामध्ये हे 2 नेते आहेत, जसे ठाण्याचे एकनाथ शिंदे आणि डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाण ज्यापर्यंत आहेत आणि प्रदेशाध्यक्ष ज्यापर्यंत रवींद्र चव्हाण आहे, हे संघर्ष तुम्हाला नेहमी दिसून येणार आहे. पण याच्यामध्ये अशी गोष्टी पण येतात की भाजपाकडनं असं सांगितलं आहे की हे महायुतीच असेल. आपण शिवसेनेचे जे श्रीकांत शिंदे आहेत त्यांनी सुद्धा हेच स्टेटमेंट दिलेलं आहे की महापौर महायुतीचाच बनणार. मग नेमका महापौर बनणार कोणाचा, महायुतीचा की शिवसेनेचा? कसं आहे की निवडणुकीच्या दरम्यान जेव्हा युती करण्यात आली तेव्हा भाजपला कमिटमेंट केलेलं आहे की महापौर तुमचाच बसेल, भाजपाचा बसेल. पण निकाल लागल्यानंतर भाजपाचे जे 2-4 नगरसेवक पडल्यामुळे आज शिंदे गटाचे जे नगरसेवक आहेत ते जास्त झालेले आहेत. भलेही ते तेव्हापासून बोलतायत युतीचा महापौर बसेल, पण युतीचा महापौर बसताना कुठल्या पक्षाचा बसेल हे अजून जाहीर होत नाही. पण आज शिवसेनेचं जे संघर्ष किंवा लढाई किंवा फोडाफोडीचं राजकारण किंवा आपल्याकडे आज जेव्हा मनसेला त्यांनी घेतलेलं आहे, आपल्याकडे जेव्हा ठाण्यामध्ये यांची मीटिंग झाली
जेव्हा तिकडे श्रीकांत शिंदे दिसत आहेत, राजू पाटील दिसत आहेत, बाळाजी किणीकर दिसत आहेत, नरेश म्हस्के दिसत आहेत, गोपाल नांडगे दिसत आहेत, हे सगळे जे नेते दिसत आहेत त्याच्यामध्ये भाजपा कुठेही बसलेली दिसत नाहीये. म्हणजे याचा अर्थ असाच निघतोय की शिवसेनेने भाजपाला कुठेही विचारलेलं नाहीये की आम्ही मनसेला बरोबर घेत आहे. मनसेने स्वतःहून एकनाथ शिंदेना पाठिंबा दिलेला आहे, फक्त ह्याच्यासाठीच दिलेला दिसतोय की भाजपाला कुठेतरी 2 नंबरला ठेवा, भाजपाला कल्याण महापालिकेत सरस ठरू देऊ नका. शेवटी आकडेचीच गणित तिकडे मांडले जाणार आहेत. शेवटी आज शिवसेनेकडे जवळपास 62 नगरसेवक त्यांच्याकडे होताना दिसत आहेत आणि भाजपाकडे फक्त 50 दिसत आहेत आणि महापालिका स्थापनेसाठी फक्त 62 नगरसेवकाची गरज आहे. तर शिवसेनेने एकनाथ शिंदे गटाने कुठेतरी आपला हा आकडा पार केलेला दिसतो आहे. उद्या जरा भाजपा आणि शिवसेनेमध्ये समजा वाद झाला महायुतीच्या दरम्यान, तर शिवसेना हे स्वतंत्रपणे आपला महापौर महापालिकेवर बसवू शकतो आणि आम्हाला तर असं वाटतंय की शिवसेना महापौर पदासाठी इकडे आग्रही राहणार, त्याच्यासाठी मनसेची मदत करायला तयार आहे आणि भाजपाला महापौर न बसू देण्यासाठी वेळ आली तर उभाठा चे जे 9 नगरसेवक उरलेले आहेत, 11चे 9 झालेले आहेत, ते 9चे 9 नगरसेवक पण शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा देतील असं दिसत आहे. पण या सगळ्यामध्ये जरी हे सगळं राजकारण स्थानिक पातळीवर चालत असलं तरी शीर्षस्थ नेते हे कायमच महायुतीचाच उद्घोष करताना दिसत आहेत. कायम सांगतात की महायुतीच आहे, महायुतीचाच महापौर बसणार. पण खरंच जर महायुती झाली आणि भाजप आणि शिवसेना एकत्र येऊनच यांनी सगळ्या ठिकाणी सत्ता स्थापन केली तर भाजपा मनसेला स्वीकारणार का? आपल्याला काय वाटतं? नाही, कसं आहे, हा युतीचा निर्णय. आता शेवटी कल्याण महापालिकेमध्ये समजा शिवसेनेने जर मनसेने जर शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे आणि भाजपाला जर युती बरोबर राहायचं असेल तर या गोष्टी मान्य त्यांना करून घ्यावाच लागेल. फक्त याच्यामध्ये एवढंच होणार की विरोधी पक्ष कुठला जो आहे तो राहणार नाही, फक्त उबाटाचे 9 नगरसेवक जे आहेत ते राहतील आणि पूर्णपणे एक हाती सत्ता त्यांना पूर्णपणे राबवता येईल कल्याण महापालिकेत. असं युतीने जर महापौर करायचं ठरवलं तर असं होऊ शकतं. पण एकंदरीत भाजपाचे जे नगरसेवक निवडून आलेले आहेत ते सध्या तरी या राजकारणाला कंटाळलेले आहेत आणि कंटाळून आत्ताचं जो राजकारण आता जे झालेलं आहे मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे आज भाजपाचे नगरसेवक मोठ्या प्रमाणात नाराज झालेले आहेत आणि स्वतः रवींद्र चव्हाण इकडे नसताना रवींद्र चव्हाणांना विश्वासात न घेता ज्या पद्धतीने आज श्रीकांत शिंदेनी मनसेला आपल्याकडे घेऊन आणि त्यांना ऍक्सेप्ट केलेलं आहे की नाही तुम्ही आमच्या बरोबर या, आम्ही तुम्हाला आमच्या बरोबर घ्यायला तयार आहे असं जाहीर केल्यानंतर आज कुठेतरी भाजपा दुखावला गेलेला आहे. आतापर्यंत भाजपाचं कुठलंही स्टेटमेंट, अधिकृत स्टेटमेंट त्यांच्या जिल्हा प्रमुख बोला, शहर प्रमुख बोला किंवा त्यांचं जे कोण आहे नेतृत्व ते कोणी अजूनपर्यंत पुढे आलेलं नाही आहे. जसं राजू पाटील स्वतंत्रपणे पुढे आलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मनसे हे पूर्णपणे शिंदे गटाबरोबर आहेत, महापालिकेत युतीची सत्ता बसली तरी आम्ही मनसे म्हणून त्यांच्या बरोबर राहू. त्यांच्या बरोबर राहण्याचं एकच कारण आहे आमचं की आमची जी कामं आहेत सत्तेबरोबर राहून ती करता येणार आहे. त्याच्यामुळे आम्ही शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिलेला आहे आणि शिंदे गट जे आहे हे भाजपा बरोबर असल्यामुळे युतीलाच आमचा पाठिंबा आहे असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. हे सगळं असलं तरी आता या मुलाखतीच्या शेवटाकडे मला असं प्रश्न विचारायचा आहे की हे सगळं जरी असलं तरी ज्या महापौर पदासाठी, ज्या उपमहापौर पद असेल किंवा स्थायी समिती अध्यक्षपद असेल, इतर समित्यांचे अध्यक्षपद असतील, या सगळ्यांसाठी जी लढाई चालू आहे ह्याच्यामध्ये कुठली नावं चर्चेत आहेत? महापौर पदासाठी, स्थायी समिती अध्यक्ष या सगळ्यांसाठी सध्या तरी कुठली नावं चर्चेत आहेत? आपल्याला काय वाटतं? बघा, शिवसेनेचा महापौर जर बसला तर शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ नगरसेवक कल्याणचे रमेश जाधव आहेत, नंतर रमेश सुकऱ्या म्हात्रे आहेत, विकास म्हात्रे आहे, विश्वनाथ राणे आहेत आणि जर भाजपाकडून जर महापौर बसला गेला तर त्याच्यामध्ये राहुल दामले आहेत, नंतर शशिकांत कांबळे आहेत, नंतर मंदार हळवे आहेत. हे असे सिनियर जे नगरसेवक आहेत, गेले 15-20 वर्षापासून ते नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत, ते दावेदारी करू शकतात. आणि राहिला विषय, समजा महापौर शिवसेनेचा बसला तर स्टँडिंग कमिटी जी आहे ती स्टँडिंग कमिटी आहे ना ती भाजपला जाईल, उपमहापौर पद भाजपला जाईल आणि मनसेने जो काही पाठिंबा दिलेला आहे युतीला त्याच्यामध्ये स्टँडिंगचे काही मेंबर्स आहेत ते त्यांच्यामधून निवडले जातील. महिला बाल कल्याण समिती आहे,
स्टँडिंग कमिटी हा खूप मोठा विषय ठरवला जातो. त्याच्यामध्ये जे काही 10-12 मेंबर घेतले जाणार, त्याच्यामध्ये मनसेचे 2-4 घेतले जातील, भाजपाचे घेतले जातील, नंतर शिवसेनेचे तर आहेच. म्हणजे शिवसेनेचा महापौर झाला तर भाजपाचा उपमहापौर होणार, आणि शिवसेनेचा स्टँडिंग झाला तर त्याच्यामध्ये स्टँडिंग कमिटीचे जे मेंबर्स असतील ते भाजपचे जास्त होतील. हे असं गणित सगळं असणार आहे. सर, तुम्ही आता आम्हाला वेळ देऊन या कल्याण डोंबिवलीची जी काय आता परिस्थिती झपाट्याने बदलते, इकडून तिकडे सगळीकडे क्षय सुरू आहेत, हे सगळं आम्हाला तुम्ही समजावून सांगितलं. पुन्हा एकदा तुमच्याशी आम्ही या विषयावरती चर्चा नक्कीच करणार आहोत. पण तुर्तास आज इथे थांबू. तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि प्रश्नांची सविस्तर उत्तर दिली, याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. तर हे होते श्रीराम कांदू सर. त्यांनी आपल्याला कल्याण डोंबिवलीच्या सगळ्या राजकीय परिस्थितीची आपल्याला कल्पना देण्याचा प्रयत्न केला आणि विषयांवरती उत्तरं देऊन त्यांनी आपल्याला आता पुढे काय होणार ह्याची थोडीशी त्यांनी आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न केला. आता नक्की काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे, कारण उद्या 22 तारखेला त्याची आरक्षण सोडत निघणार आहे. त्यामुळे महापौर पदासाठी कुठलं आरक्षण असणार आहे ते कळणार आहे. त्यानंतर सगळं चित्र स्पष्ट होईल. पण तुर्तास तरी आता सध्या कल्याण डोंबिवलीची परिस्थिती अतिशय व्हायबल झालेली आहे आणि याच्यातनं कोण नक्की विजयी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. याच्याकडे आमचंही लक्ष आहे आणि या सगळ्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवत राहू. पण आज ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.